विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। नमस्कार। उजनी व वीर धरणाची अपडेट आपण नियमित पाहत आहोत। नीरा खोऱ्यातील 4 धरणांची हे अपडेट आपण रोजच घेत असतो, त्यामुळे उजनीत येणारी आवक व वाढलेला विसर्ग तसेच नीरा नदीमध्ये कमी करण्यात आलेला विसर्ग हे सर्व पाहण्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व निश्चितपणे लाईक करा। उजनी धरणाची आत्ताची टक्केवारी जर पाहिली तर 97.68% असून उजनी धरणामध्ये 52.33 TMC उपयुक्त पाणी साठा झाला आहे। उजनी धरणात येणारी आवक ही 92,465 क्युसेक्स असून 6 वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरणातून 80,000 क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला। वीज निर्मितीचा 1600 क्युसेक्स असा 81,600 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सोडण्यात आलेला आहे। सीनामाडा योजनेतून 280, दहेगाव उपसा सिंचन योजना 90 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स व मेन कॅनल 2600 क्युसेक्स। मात्र उजनी धरणात आत्ताच आलेली एक सूचना अशी आहे की सायंकाळी 7 वाजता उजनी धरणातून 90,000 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येणार आहे। तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये। नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत। कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात यावेत व सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्यात दक्षता घ्यावी असे परिपत्रक 7 वाजताच्या सूचनेचे काढण्यात आलेले आहे। तर वीर धरणाची अपडेट आपण पाहूया। वीर धरणातून जो काल मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत होता तो आज 1 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता अगदी कमी करत 13,554 अधिक अतिवाहकाद्वारे 1200 क्युसेक्स असा एकूण 14,754 क्युसेक्स इतका विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त होण्याची शक्यता लक्षात घ्यावी असे परिपत्रक कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाले आहे। पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा।